रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला यावर्षी दरड दुर्घटना आणि पावसानं मारलेल्या दडीचा मोठा फटका बसलाय। अतिवृष्टी दरम्यान ताम्हिणी घाट, आंबेनळी घाट आणि भोर घाटात कोसळलेल्या दरडींमुळे प्रशासनानं अनेक रस्ते बंद केले। त्यातच गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे धबधब्यांचा जोर देखील कमी झालाय। रायगडमधील पर्यटन पूर्णपणे ठप्प झालंय। दरम्यान ताम्हिणी घाटातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। पाहूयात। पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर कोकणामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटन पाहायला मिळतं। पण आता पावसाळी पर्यटन रायगडमध्ये पूर्णपणे बंद असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। याचा परिणाम आहे तो इथल्या स्थानिक व्यवसायांवर बसलेला आहे। जे पावसाळ्यात आता काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीनंतर जर का पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसापासून पावसाने उसंत घेतलेले आहे, पाऊस थांबलेला आहे। त्यामुळे धबधबे देखील बंद झालेले आहेत। आणि त्यानंतर का पाहिलं तर जे रायगड जिल्ह्यामधनं जे घाट माथ्याला जोडणारे रस्ते आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धबधबे कोसळतात, हे सर्वच धबधब्यांची ठिकाणं आहेत। ही धबधबे दरडी कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे मोठा परिणाम आहे तो रायगड जिल्ह्यामधल्या पावसाळी पर्यटनाला पाहायला मिळतोय। याचा थेट परिणाम आहे तो शासनाने पावसाळी पर्यटनाला जाणारे रस्ते आहेत ते पोलीस प्रशासनाने बंद केले आहेत, ज्याच्यामुळे खूप मोठा फटका आहे तो इथल्या स्थानिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।